गुड मॉर्निंग, मी सीमा. आज सकाळी सकाळी माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि उठून मी अगोदर बाहेर आले. बघते तर चंद्र अजून दिसतच होता. आज ऑर्डरला जायचं होतं म्हणून मी जरा म्हणजे फक्त 15 मिनटं लवकर उठले आणि खूप शांत वाटत होतं. फक्त 15 मिनटं लवकर उठून पण एवढी शांतता वाटत होती ना. मग सकाळी सकाळी व्हिडिओ सुरू केला. त्यानंतर इकडे पुढच्या बाजूचं मी परत शूट करते. सकाळी सकाळी छान कुठेतरी भजनांचा आवाज येत होता. तुम्हाला पण बॅकग्राऊंडला बारीक आवाज येत असेल. फक्त 15 मिनटं लवकर उठून मला ही एवढी छान शांतता मिळत होती. भजनांचा आवाज, पक्ष्यांचा आवाज, किती शांत वाटत होतं. आता नक्की मी पुढेही प्रयत्न करणार की मी 15 मिनटं लवकर उठणार आणि रोजची ही शांतता अनुभवणार. जरा वेळ शांत बाहेर उभं राहिले. त्यानंतर बाहेरचा लाईट चालू केला, बाहेरचं आवरून घेतलं, झाडून वगैरे घेतलं, पाणी मारलं आणि रांगोळी काढायला घेतली. रांगोळी काढताना माझं कधीच काही ठरलेलं नसतं की मला काय काढायचं आहे. काढायला लागल्यानंतर जे काय पुढं येईल ते मी काढून मोकळी होते. जास्तीची काही झाडं माझ्याकडं नाही आहेत. जे 2-4 आहेत तेच. त्यातलं हे एक झाड, ते पण मी स्वतः घेतलेलं नाही आहे, ते मला कोणीतरी गिफ्ट म्हणून दिलेलं आहे. आणि किती छान त्याला फुलं लागतात. इकडे हे स्नेक प्लांट फक्त एक पान लावलं होतं आणि त्या एका पानाचं किती सारं वाढलं आहे. 2 कोंब नवीन फुटलेलेत आणि जी छोटं पान दिसतं आहे ना, ते तर मी तोडून अर्धा तुकडा लावला होता, त्याला पण एक कोंब फुटलेला आहे. तेवढ्यात आरवी पण उठून बाहेर आली. परत आज जाऊन तिला झोपवलं. एवढा लवकर तिला उठवून उपयोग नव्हता म्हणून तिला परत झोपवलं. त्यानंतर माझ्या आंघोळ वगैरे आवरून मी स्वयंपाकाची तयारी केली. स्वयंपाक वगैरे करून मी आवरून घेतला. माझा आवरेपर्यंत विराजला उठवून त्याच्या पप्पांनी त्याचं आवरवलं होतं. टिफिन घेतला का? बॅग घे चल. असं रांगोळी खराब होती तशी. थंडी आज. शूज चमकायला लागलेत. घासले म्हणल्यावर चमकणार ना. होय, कसे करून ठेवतो तू ते शूजचं? काय ठेवतो का? एक तर देणाऱ्यांनी पण असे दिलेत व्हाईट कलर. ऑर्डरला कुठं? तोपर्यंत मी येते, तू येईपर्यंत. ताप आला कुठल्या खालच्या घरी वरच्या घरी तुला? अरे एकच काय तर कर. ते टोपी नाही तर हेडफोन दोन्ही पण घालू नकोय. एकच काय तर घाल विराज. दीदीला काय देणार मग मी? खुर्चीच्या खाली हेडफोन पडलाय की. बाय. बॅग घे. बाय बाय विराज. विराज बाय. बाय बाय.
बाय कर. बॉय बाय कर. बाय बॉय काय बॉय बाय बाय. चला विराज गेला, अजून आरवी जायची. आता मी तोपर्यंत माझं आवरून घेते. बस माझं एवढं गोड शान बाळ आहे, स्वतःच्या हाताने आवरतं सगळं आहे ना. विराज किती त्रास देतो आणि हे बाळ सगळं स्वतःच्या हाताने आवरतं. शर्ट प्रेस करायला पाहिजे होता. उलटा कौतुक केलं की लगेच येडं झालं काय बाळ? शानं म्हणलं की येडं झालं का लगेच? थांबव 1 मिनटं. हां टिफिन फिनिश करा. झालेलं आहे, आता मी पण निघाले. मम्मीकडे पैसे असतील का नाही? असतील ना. कुठं असतात माझ्याकडे पैसे? आ नसतात. दाखव चल कुठल्या पर्समध्ये पैसे. हा विराजला सांगितलं असतं, विराजने काढून काढून आणले असते. हा काढून आणून दाखवले असते. तिला तिला बरं काय होते जाऊन. हा? एवढं ज्ञान देते आपल्याला. ज्ञान देते म्हणजे मग घालायची पद्धत. नाही नाही, ते माझं काम नाहीये, तुमचं काम आहे. खर्चच काम म्हणजे हा, माझं मग काम आहे. खर्चाचं काम तुमचंच असतं. बायकांचं बायका स्वतःच्या खर्चासाठी कमवतात. असं आहे. हा बघ लक्षात ठेवू शकतो. ठेवा की मग. काय नाही. ऐकलं ना, ऑर्डरला जाऊन आलं की पैशांकडे कसं लक्ष असतं. जर तुम्ही पण थोडंफार काही कमवत असाल आणि तुमच्या पण घरात जर असं होत असेल की तुमच्या पैशांकडे लक्ष असेल, तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि खरंच पैसे द्यायला पाहिजे की नाही ते पण कमेंट करून मला नक्की सांगा. चला तर मग आज आमच्या या छोट्याशा पैशांच्या इशूसोबत आजचा व्लॉग मी इथंच संपवते. भेटू परत उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.